आणि ती साक्ष ही आहे. आणि ती साक्ष कोण देत आहे? स्वतः परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. माणसाची साक्ष खोटी असू शकते, पण ही स्वतः परमेश्वराची साक्ष आहे. आणि त्याने सांगितलं की ती साक्ष ही आहे की परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. देणार नाही आहे, दिले आहे. तर तुमच्या आतमध्ये कॅन्सर नाही आहे, तुमच्या आतमध्ये डायबिटीस नाही आहे, तुमच्या आतमध्ये ब्लड प्रेशर नाही आहे, तुमच्या आतमध्ये माहिती नाही काय काय तुम्ही ते सांगतात नाही आहे. तुमच्या आतमध्ये काय आहे? अनंत जीवन. ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे. सिंपल. प्रेज द लॉर्ड. ओढू शकता महिमा महिमा. पवित्र हातपांना उठूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, करुण्यासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद देतो. तुमच्यासारखा कोणी नाही आहे प्रभू. सगळं जग तुमचं आहे, जगातले सगळे देश तुमचे आहेत. तुमच्या दयेची कोणतीही सीमा नाही आहे. धन्यवाद आम्हाला या सेवकाईमध्ये बोलवण्यासाठी आणि मळेकरणाची सेवकाई आमच्यावरती देण्यासाठी. धन्यवाद देतो पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनसाठी. धन्यवाद जो वेळ तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू, दिशा मिळवू, उद्देश मिळवू. आम्ही सांगतो प्रभू तुमचे डोळे उघडलेले आहेत या वचनाला सामर्थ्याने, आनंदाने, विश्वासाने ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. बसू शकता. परत एकदा शेजाऱ्याचं स्वागत करू शकता. बोला स्वागत आहे तुमचं. हे दिवस आहेत महान कामांना करण्याचे. आनंदी होऊन बोला बोला हे दिवस आहेत महान कामांना करण्याचे. आणि गेल्या वेळी आपण यावरती खूप विस्ताराने बोललो. आम्ही सांगितलं खूप गरजेचं आहे की तुम्हाला समजणं की तुम्ही कोणत्या वेळेमध्ये जगत आहात. हे दिवस त्रासून जाण्याचे, घाबरण्याचे, रडण्याचे नाही आहेत. हे दिवस आहेत मोठ्या कामांना करण्याचे. आणि आपण एस्थरच्या पुस्तकातून बघितलं की एस्थर फक्त यहुद्यांना वाचवण्यासाठी होती, पण मी आणि तुम्ही पूर्ण जगाला वाचवण्यासाठी आहोत. प्रेज द लॉर्ड. परत एकदा बोला हे दिवस आहेत महान कामांना करण्याचे. बटीनो जेव्हा आपण ह्या गोष्टींना शिकत आहोत तेव्हा अजून बाकी साऱ्या पण गोष्टी आहेत की कसं आम्ही त्या कामांना करू शकतो. तर आज जो संदेश आहे तो तुमचा अजून सहायता करेल. लक्षात ठेवा प्रत्येक जो संदेश आहे ती तुमची मदत करण्यासाठी आहे. तो एक करिक्युलम आहे, तो एक पाठ्यक्रम आहे ज्याला तुम्हाला वापरायचा आहे. तो तुम्हाला एका होमवर्क सारखा दिला जातो की तुम्हाला समजतं की तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, की तुम्ही त्या वस्तूंना करू शकाल. हा धर्म नाही आहे की गोष्टी आपणच होतील. कारण बऱ्याच जणांना खूप वेळानंतर समजतं की गोष्टी आपणच नाही बदलत, गोष्टींना बदलावं लागतं. आणि हेच कारण आहे की त्यांच्या जीवनामध्ये आशेच्या जागी निराशा आहे, विश्वासाच्या जागी खोट आहे, हिंमतीच्या जागेवरती भीती आहे. कारण ते अनिश्चिततेमध्ये जगत आहेत. अनिश्चितता आहे की माहीत नाही गोष्टी कशा बदलतात. बट बायबलला जर तुम्ही वाचलात तर तुम्ही कोणत्याही भ्रमामध्ये नाही राहणार. बायबल तुम्हाला स्पष्ट रूपाने सांगेल की गोष्टी कशा बदलतात. प्रेज द लॉर्ड. आज जे आपण सुरू करत आहोत ते खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ते आहे आत्मिक गतिविधींचा अभ्यास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला आत्मिक गतिविधींचा अभ्यास. हॅलो 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 बोला आत्मिक गतिविधींचा अभ्यास. तर अभ्यास तुम्हाला माहिती आहे कसा असतो. जेव्हा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सांगितलं जातं जाऊन अभ्यास करा, की तुम्हाला माहिती आहे करायचं काय आहे पण तुम्ही त्या गोष्टींना करत नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपण सुरू करणार आहोत 1 तिमोथेय 4 अध्याय आणि 7व्या वचनापासून. शुद्ध आणि म्हाताऱ्याच्या गोष्टींशी लांब राहा आणि भक्तीची साधना कर. प्रेज द लॉर्ड. आणि हाच आपला संदेश आहे, भक्तीची साधना.
की आपण आत्मिक वस्तूंचा अभ्यास करू शकू. आणि मला साधना शब्द मला माहिती आहे की भारतामध्ये खूप सोपा आहे. साधनाचा अर्थ आहे की जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये सिद्ध होत नाही, तुम्ही साधना नाही केलात. तर तो सांगत आहे, बायबल सांगत आहे की अशुद्ध आणि म्हाताऱ्याच्या गोष्टींशी वेगळा राहा. हा पौल आहे जो तिमोथेला लिहत आहे. आणि तिमोथे एक नवीन ख्रिस्ती होता, तो नवीन पास्टर बनला होता. आणि ज्या गोष्टी त्याने तिमोथेला शिकवल्या त्या कायम एका ख्रिस्तीसाठी खूप गरजेच्या बनून राहतील. कारण एका तरुण ख्रिस्तीसाठी गोष्टी लिहिल्या आहेत. तर तिकडे त्याने त्याला सांगितलं की शुद्ध आणि म्हाताऱ्याच्या गोष्टींशी वेगळा राहा आणि भक्तीची साधना कर. नेक्स्ट, कारण देहाच्या साधनेने कमी लाभ होतो, पण भक्ती सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्याने सांगितलं की शरीराच्या साधनेने लाभ होतो पण कमी लाभ होतो, पण भक्ती सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. म्हणजे घरासाठी लाभदायक आहे, बिझनेससाठी लाभदायक आहे, शिक्षणासाठी लाभदायक आहे, पैशासाठी लाभदायक आहे, स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे, वाढीसाठी लाभदायक आहे. भक्त सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. शरीराच्या साधनेने कमी लाभ होतो, म्हणजे भक्ती शरीरासाठी पण लाभदायक आहे. इज अ लॉट. भक्तीमध्ये शरीराचा पण लाभ होईल, डोळ्यांचा पण लाभ होईल, हृदयाचा पण लाभ होईल, नोकरीमध्ये पण हेल्प करणार, बिझनेसमध्ये पण हेल्प करणार, घरामध्ये पण हेल्प करणार. ही जी भक्ती आहे ती तुम्हाला प्रत्येक जागेवरती मदत करेल. पण भक्ती सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. कारण आता हे अजून मोठं होत आहे. कारण ह्या वेळेची आणि येणाऱ्या जीवनाची पण प्रतिज्ञा ह्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही जर भक्तीची साधना केलात तर ना फक्त तुम्ही ह्या लोकांमध्ये पण योग्य असाल, पण तुमचा परलोक पण सुधारेल. हालेलुया. So to say, तो सांगत आहे. कारण ह्या वेळेची पण आणि येणाऱ्या जीवनाची प्रतिज्ञा पण ह्याच्यासाठी आहे. आम्हाला माहिती आहे की रॅप्चर लवकर होणार आहे. रॅप्चरनंतर 7 वर्ष आपण स्वर्गामध्ये आहोत. तर आपण प्रभूसोबत येणार आहोत. 1000 वर्षाचं राज्य आहे. नंतर शैतानाचा न्याय होईल. नंतर अरबो-खरबो वर्षापर्यंत जग चालत राहील. तर बायबल सांगत आहे की जर तुम्ही भक्तीचा अभ्यास केला तर भक्ती ह्या वेळेसाठी नाही, पूर्ण जीवनासाठी लाभदायक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीराच्या साधनाने कमी लाभ होतो. बरेचसे लोक शरीराची साधना करतात. मला विश्वास आहे की तुम्ही असे लोक बघितला असाल. ते तरुण असताना खूप जिम केलं, रेसलर बनले आणि आज चालू पण नाही शकत आहेत. त्यांना शरीराचा लाभ आता ह्याच जीवनामध्ये पूर्ण नाही भेटू शकला. शरीर कमजोर झालं. तर बायबल सांगत आहे की कारण की देहाच्या साधनेने कमी लाभ होतो, पण भक्ती सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. बोला, भक्ती सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. परत बोला, भक्ती सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी फायदा शोधत होता तर तुमचं उत्तर इथे आहे, मला भक्तीची साधना करायची आहे. जर भक्तीची साधना तुम्ही केला तर तुम्ही सगळ्या जागी काय आहात? लाभ लाभ लाभ. सगळ्याला बोला लाभ लाभ लाभ. ठीक आहे ना, सगळ्या जागी लाभ. पण कोणाची साधना करायची आहे? भक्तीची साधना. तर ह्याचा आपण वाचूया काही अजून अनुवादातून. MPC. Refuse and avoid irrelevant, profane, impure and godless frictions. Here grandmothers विक्रम वेताळ आणि माहीत नाही कोणत्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. एक होता राजा, एक होती राणी, दोघे मेले, संपली कहाणी. माहीत नाही कोणत्या गोष्टी. ठीक आहे ना, की सुपरमॅन होता, हा होता, तो होता. आणि माहीत नाही धर्मामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी ऐकवल्या गेल्या होत्या. सांगत आहे की अशा प्रकारच्या गोष्टींपासून लांब राहा. फक्त काय आहे, कल्पना आहेत आणि आजीच्या गोष्टी आहेत आणि हे बेकारच्या गोष्टी आहेत आणि ह्यासाठी आपल्या असहमती दाखव. बरेचसे लोक ह्यामध्ये घुसतात, ह्यांच्या आधारेच बोलतात. तर बायबल सांगत आहे की तू त्याच्यामध्ये आपली असहमती दाखव. ट्रेन युअर सेल्फ टुवर्ड्स गॉडलीनेस, कीपिंग युअर सेल्फ स्पिरिच्युअली फिट. स्वतःला भक्तीसाठी ट्रेन कर, स्वतःला आत्मिक फिट ठेव. बोला आत्मिक फिट. काही लोकांना माहिती आहे शारीरिक फिट आणि फिट कपडे. ठीक आहे ना. तर बायबल आपल्याला इकडे काय सांगत आहे? आत्मिक फिट म्हणजे एक आत्मिक फिटनेस आहे. शरीराला बोला एक आत्मिक फिटनेस आहे. असतं ना, गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट असतं, घराचं फिटनेस सर्टिफिकेट असतं, तुमचं पण एक फिटनेस सर्टिफिकेट असतं. जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये गेलात तर पोलीसमध्ये काय देणार? एक फिटनेस सर्टिफिकेट देणार की हा भरतीच्या लायक आहे. तसंच बायबल सांगत आहे की स्वतःला आत्मिक फिट ठेवा. आणि आत्मिक फिट ठेवलात तर फायदा काय आहे? फक्त आताचा आहे, पण येणाऱ्या दिवसाचा पण आहे. नेक्स्ट 8वें वचन.
For physical training, some value use of a little. Godliness and visual training, useful and value in everything and everywhere. सांगत आहे की शरीराची ट्रेनिंग थोड्याच लाभाची असते, थोड्या वेळाची असते, पण आत्मिकतेचे जे ट्रेनिंग आहे ते लाभदायक आहे प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक प्रकारे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण ह्याच्यामध्ये ना फक्त ह्या वेळेसाठी प्रतिज्ञा आहेत, पण येणाऱ्या जीवनाची पण आहेत. हालेलुया. अजून याच्यातून वाचूया TPT. Be quick to abstain from strangeness, tradition and legends. Instant we engage the training of truth that brings righteousness. ट्रेनिंग ऑफ ट्रूथ तुम्ही बघू शकता तिकडे सत्याचा अभ्यास. त्याने सांगितलं लवकरच तू त्या गोष्टीपासून वेगळं कर, त्या गोष्टीपासून, वेड्या गोष्टीपासून, आणि सत्याचं ट्रेनिंग ज्याने सत्यनिष्ठा येते. नेक्स्ट, फॉर ॲथलेटिक ट्रेनिंग ओनली बेनिफिट्स फॉर द शॉर्ट सीझन, बट रायचियसनेस ब्रिंग लास्टिंग बेनिफिट एव्हरीथिंग. की जे ॲथलेटिक जे असतात, जे ट्रेनिंग करतात, ते थोड्या वेळासाठीच लाभदायक असतात, पण जी सत्यनिष्ठा आहे ती कायमसाठी लाभ देते. कारण सत्यनिष्ठामध्ये ना फक्त ह्या जीवनाचा, पण वेळेचा आणि अनंततेची प्रतिज्ञा आहेत. हालेलुया. मेसेज क्लिअर ऑफ सिली स्टोरीज दॅट स्ट्रेस्ड अप ऑफ रिलिजन. सांगत आहे की वेडेपणाच्या गोष्टीपासून लांब राहा, ज्यांना धर्मामध्ये सांगितलं जातं. त्यांना समजत आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला धर्म सांगून सांगितले जातात. एक्सरसाइज डेली इन गॉड. प्रत्येक दिवशी परमेश्वरामध्ये व्यायाम करा. बोला, प्रत्येक दिवशी परमेश्वरामध्ये व्यायाम करा. आता तुमच्या मनामध्ये पहिल्यांदाच प्रश्न उठत असतील की परमेश्वरामध्ये पण व्यायाम होतो? नक्कीच असतो. काळजी नका करू, मी तुम्हाला सांगणार आहे. बोला, प्रत्येक दिवशी परमेश्वरामध्ये व्यायाम करा. नो स्पिरिच्युअल फ्लॅपीनेस प्लीज. कोणताही आत्मिक लठ्ठपणा नाही. प्रेज द लॉर्ड. बोला शरीराला बोला, कोणताही आत्मिक लठ्ठपणा नाही. मला माहिती आहे काही लोक आत्मिक रूपाने लठ्ठ झाले आहेत. लठ्ठचा अर्थ काय आहे? चालू नाही शकत आहेत, थकता आहेत, सगळ्या प्रकारचे आजार आहेत. तर बायबल सांगत आहे कोणताही आत्मिक लठ्ठपणा नाही. अगला, वर्कआउट इन द जिम्नॅरिझम आर वर्कफुल. डिसिप्लिन लाईफ इज इन गॉड फार मोर सो, मेकिंग यू फिट टुडे अँड फॉर एव्हर. तो सांगत आहे जिममध्ये वर्कआउट चांगला आहे, पण परमेश्वरामध्ये अनुशासित जीवन तुम्हाला आज पण स्वस्थ ठेवणार आहे आणि येणाऱ्या जीवनामध्ये पण स्वस्थ ठेवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर एक आत्मिक स्वस्थता आहे, एक आत्मिक स्वस्थता आहे, आत्मिक तंदुरुस्ती आहे. बऱ्याच जणांना माहीत नाही, त्यांना माहीत नाही की आत्मिक रूपाने तंदुरुस्त नाही आहे, तर शारीरिक रूपाने आजारी पडण्यासाठी वेळ नाही लागणार, पैशामध्ये त्रास येण्यामध्ये वेळ नाही लागणार. तर जी सुरुवात आहे ती कुठून आहे? आत्मिक तंदुरुस्ती. प्रेज द लॉर्ड. ते असतं ना, कोणत्या अडायचं ती कोणती? तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय. ती शरीराची तंदुरुस्तीची रक्षा. भक्ती कोणाची रक्षा करणार आहे? आत्मिक तंदुरुस्तीची. प्रेज द लॉर्ड. ओके, TLB, थँक्यू. डोंट वेस्ट टाइम आर्ग्युइंग विथ फुलिश आयडियाज. सिलिमिनेशन सांगत आपला टाइम नका खराब करू. कोण जन्माला हे ते आणि काहीच नाही भेटणार आहे. बरेच लोक ह्याच गोष्टी बनवत राहतात, बोलतात हे होतं, त्याने ते झालं, आणि हे झालं, त्याने ते झालं. ह्यामध्ये सगळा आपला टाइम बर्बाद नका करू. स्पेंड युअर टाइम अँड एनर्जी इन द एक्सरसाइज इन कीपिंग स्पिरिच्युअल फिट. आपल्या वेळेला आणि ऊर्जेला आत्मिक रूपाने फिट बनवून ठेवण्याचा अभ्यासामध्ये लावा. द लॉर्ड. आत्मिक फिट. जोरात बोला, आत्मिक फिट. वर्ल्डली एक्सरसाइज इज ऑल राईट. स्पिरिच्युअल एक्सरसाइज इज मच मोर इम्पॉर्टंट अँड इज अ टॉनिक फॉर ऑल. शारीरिक अभ्यास चांगला आहे, पण आत्मिक अभ्यास खूप जास्त गरजेचा आहे. सगळ्या गोष्टींसाठी टॉनिक आहे. बोला, टॉनिक. वेगळे शब्द तर क्लिअर होता ना डोक्यामध्ये? चांगलं आहे ना. एकच आपण वाचतो तर सगळे गोष्टी क्लिअर नाही होत, तर चांगल्या प्रकारचे शब्द आपण सगळ्या ठिकाणून उठवून बघत आहोत, तर नक्की आपल्याला नंतर समजेल काय होत आहे. सो एक्सरसाइज युअर सेल्फ इज स्पिरिच्युअली अँड प्रॅक्टिस बिंग अ बेटर ख्रिश्चन. तो सांगत आहे की तुम्ही ह्यासाठी आत्मिक अभ्यास करा, तुम्ही एक चांगले ख्रिस्ती बना. हे नाही की तुम्ही पहिल्यांदा जसे होते तसेच आज आहात. पहिल्यांदा पण दारू पियाचा, आज पण दारू पिताय. आधी पण गांजा फुकायचा, आता पण गांजा फुकताय. पहिल्यांदा पण 4 मुली मैत्रिणी होत्या, 4 मित्र होते, आता पण तेच आहे. तो सांगत आहे नाही, बेटर ख्रिश्चन. तुम्हाला एक चांगला ख्रिस्ती बनायचा आहे. तुम्ही जसे होता तसे नाही राहू शकत. तुम्हाला स्वतःवरती लक्ष द्यायचं आहे की काय तुम्ही चांगले बनत आहात. प्रेज द लॉर्ड.
पहिल्यांदा पण 50 शिवाय द्यायचा, आता पण 50 शिवाय देत आहात. तो सांगत आहे नाही, चांगला ख्रिस्ती बनायचा आहे. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा पण कायम रडत असायचा, आता पण कायम रडत असता. त्याने काय सांगितलं, काय बनायचं आहे? चांगला ख्रिस्ती. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, शेजाऱ्याला बोला चांगला ख्रिस्ती. That will help you not only now in this life, but in the next life too. हा फक्त तुमची मदत आता इकडे नाही करणार आहे, पण येणाऱ्या जीवनामध्ये पण करेल. प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न येतो की कसा अभ्यास करायचा आहे. तर शिकलात की अभ्यास करायचा आहे, पण कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे? जर तुम्ही जिममध्ये जाल तर जिम ट्रेनर सांगेल की हाताच्या एक्सरसाइजसाठी हे करायचं आहे, पायाच्या एक्सरसाइजसाठी हे करायचं आहे, खांद्यांच्या एक्सरसाइजसाठी हे करायचं आहे. प्रश्न येतो की मला कोणता अभ्यास करायचा आहे? माझ्याकडे एक लांब अशी लिस्ट आहे. शरीराला बोला लांब अशी लिस्ट आहे. त्या लिस्टमधल्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगेन, कारण जर शरीरामध्ये जर तुम्ही जिममध्ये गेलात तर जिमवाला तुम्हाला सांगेल की ह्याचा पण अभ्यास करा, ह्याचा पण अभ्यास करा, ह्याचा अभ्यास करा. त्यांना माहिती आहे जिम गेलात कधी. जिममध्ये एक लांब अशी लिस्ट असते की तुम्ही आला आहात तर हे करायचं आहे. जर तुम्ही कोणताही खेळ खेळत आहात तर तुम्हाला हे कर. तर आता एक बॉलर आहे तर त्याला काय सांगितलं जाईल की तू तुझ्या बोटांना मजबूत कर, तुझ्या मनगटाला मजबूत कर, आहे ना. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वेगळी शिक्षण दिलं जाईल. तर आता प्रश्न हा आहे की मला कसा अभ्यास करायचा आहे? तर समजलं की आत्मिक अभ्यास करायचा आहे. शरीराला मला आत्मिक अभ्यास करायचा आहे, पण आत्मिक अभ्यासाचा अर्थ काय आहे? आता मी वचन जरी शिकलो तर काय तुमची मदत नाही करू शकणार. झाली का? तुम्ही बोला आत्मिक अभ्यास करायचा आहे, पण कसा करायचा आहे? त्या गोष्टीचा करायचा आहे. हा प्रश्न बनून राहणार की नाही? मीटिंग संपवू मी. मीटिंग संपवू. पुढचा प्रश्न काय आहे? थँक्यू पास्टर, मी आत्मिक अभ्यास करणार आहे, पण कशाचा करू? कसं करू? शेवटी अभ्यास करायचा कोणत्या गोष्टीचा आहे? कसं करायचं आहे? प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे? खूप गरजेचं. तुम्ही शिकला जर अभ्यास नाही करणार तर एक चांगले ख्रिस्ती नाही बनणार. जर अभ्यास नाही करणार तर सगळ्या गोष्टींमध्ये फायदा नाही होणार. प्रेज द लॉर्ड. तर सगळ्यात पहिलं आहे, पास्टर ख्रिस्ती सांगितलं की परमेश्वराच्या उपस्थितीचा अभ्यास करा. परमेश्वराच्या उपस्थितीचा अभ्यास करा. तर वाचूया आपण मत्ती 28 अध्याय 20 वचन. आणि त्यांना सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलंय मानणं शिकवा, आणि बघा मी जगाच्या शेवटापर्यंत कायम तुमच्यासोबत राहीन. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट वाचू शकतो आपण व्यवस्था विवरण 31:6. तू धीर बांध आणि दृढ हो, त्यांच्याशी घाबरू नको आणि भिवून जाऊ नकोस, कारण तुझ्यासोबत चालणारा तुझा परमेश्वर यहोवा आहे. तो तुला फसवणार नाही आणि नाही सोडणार. योहान 14:18. मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार, मी तुझ्या जवळ येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे की परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही असहाय्य नाही आहात, तुम्ही बेकार नाही आहात. आणि पास्टरने सांगितलं की कोणताही व्यक्ती ह्या गोष्टीचा 7 दिवस अभ्यास करेल, 8व्या दिवसापासून त्याचं जीवन बदलायला सुरू होईल. फक्त 7 दिवस ह्या गोष्टीचा पास्टरने सांगितलं की जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीचा अभ्यास कराल. बरेचशा लोकांना वाटतं की ते एकटे आहेत, पण बायबल आपल्याला सांगत आहे आपण कधीच एकटे नाही. त्याने सांगितलं मी कायम तुमच्यासोबत राहीन, तुम्हाला कधीच एकटा नाही सोडणार. तर ह्या गोष्टी तुम्हाला आहेत ज्या अभ्यास करायचा आहे की धन्यवाद प्रभू माझ्यासोबत असण्यासाठी. हो, तुम्ही माझ्यासोबत आहात, मी एकटा नाही आहे. नका विचार करू की तुम्ही काहीतरी चूक केलं आणि परमेश्वर तुम्हाला सोडून निघून जाईल. तर कधीच नाही होणार. बरेचसे लोक हिंमत हरतात कारण ओ आता तर मी चुकी केली, तो अजून चुकी करत राहतो कारण परमेश्वर सोडून निघून गेला. कम ऑन. जर मी पडलो, मला कोणी उठवणार नाही आहे, तर मला त्या व्यक्तीची काय गरज आहे जो मला उठवू शकतो? जर मी चुकी केली आणि परमेश्वर माझ्या चुकीला सुधारून पुढे माझ्यासोबत राहण्यासाठी तयार नाही आहे, तर मग परमेश्वर मला का हवा आहे? तर कधी विचार नका करू की मी काहीतरी चुकी केलं, काहीतरी मोठं कांड केलं, परमेश्वर मला सोडून निघून गेला. असं कधीच नाही होणार. असं कधी जोपर्यंत तुम्ही पण नाही सोडणार तरी पण परमेश्वर नाही सोडणार. सांगितलं मी जर सोडलं तर तरी पण तो नाही सोडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने सांगितलं मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार, मी तुला नाही सोडणार. आणि ह्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे, हिंमत आली पाहिजे. तुम्ही एकटे नाही आहात, पण तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करत आहात. कारण जग आपल्या भावनांमुळे खूप एकटे अनुभवतात. गाण्यांना ऐकून कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला. शेवटी माणूस एकटा कसा राहणार? कोणा ना कोणा एका साथीची गरज आहे. हा सगळा वेळेपणा ऐकून आपल्याला वाटतं की हो परमेश्वर नाहीच आहे.
पण परमेश्वर आपल्यासोबत आहे. परमेश्वर आपल्यासोबत कायम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तिकडे का आहे? कारण की तो आपल्याला हिंमत देऊ शकेल. पण जर तुम्ही त्याच्यासाठी सचेत नाही आहात तर तो हे नाही करू शकणार. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला तुमच्या लक्षात ठेवायचं आहे की माझ्यासोबत परमेश्वर कायम आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, कायम परमेश्वर माझ्यासोबत आहे. आनंद देऊन बोलू शकता. बोला, कायम परमेश्वर माझ्यासोबत आहे. तर हिंमत नका हरू, त्रासून नका जाऊ. अरे कोणी मी काय करू, कोणी माझी मदत करण्यासाठी नाही आहे. कोणी सांगितलं तुम्हाला परमेश्वर तुमच्या सोबत आहे. त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरेचसे लोक आत्महत्या करतात कारण त्यांना वाटतं की त्यांची कोणी मदत करण्यासाठी नाही आहे. बरेचसे लोक ड्रग्सची मदत घेतात कारण त्यांना वाटतं की त्यांची मदत करण्यासाठी कोणी नाही आहे. बरेचसे लोक एकटे अनुभव करतात, जगाचा नफरत करतात कारण त्यांना वाटतं की त्यांच्यासोबत कोणी नाही आहे. प्रत्येकाला साथ हवी आहे. इकडे बायबल आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वर माझ्यासोबत आहे. पण याचा अभ्यास करायचा आहे. काय करायचा आहे? अभ्यास. असं म्हणा की तुम्ही जेवलात तर मी तुम्हाला एका अंधाऱ्या खोलीमध्ये पाठवलं तरी पण जेवण कुठे जाणार आहे? तोंडामध्ये. किती पण अंधार असून दे, जेवण कुठे जाणार आहे? तोंडामध्ये. तुम्ही लहान होता तेव्हा असं नव्हतं. जेवण हातामध्येच नाही यायचं, खालून वर घेऊन जायचं. आठवतंय तुम्हाला? मध्ये जातच नव्हतं. तुम्ही अभ्यास केला आणि तो कुठे जायला लागलं? तोंडामध्ये. एवढा अभ्यास झाला आहे की अंधारामध्ये पण कुठे जातं? तोंडामध्ये. चुकून पण डोक्यामध्ये नाही जात, चुकून पण नाकामध्ये नाही जात, पण अभ्यास झाला आहे. असंच तुम्हाला एवढा अभ्यास करायचा या गोष्टींना की चुकून पण तुम्हाला नाही वाटलं पाहिजे की तुम्ही एकटे आहात. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आतमध्ये घुसलं पाहिजे की ओ परमेश्वर माझ्या सोबत आहे. अभ्यास करायचा. अभ्यास कराल तर एक दिवस असं येईल की तुम्ही कायम विचार करू शकाल की परमेश्वर तुमच्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलं काय आहे? बोला, परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आहे. तर कधी रडायचं मन करेल तर बोला की परमेश्वर सोबत आहे. मी रडत का आहे? जेव्हा त्रासून जाण्याचं मन करेल तर बोला, त्रासून का जाऊ, मी परमेश्वर माझ्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं की कोणी नाही आहे, सगळं जग सोडून गेलं, तुम्ही का रडत आहात? परमेश्वर माझ्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अभ्यास करता. बोला, अभ्यास करा. पहिली गोष्ट. दुसरा आहे अनंत जीवनाचा अभ्यास करा. 1 योहान 5 अध्याय 11 वचन. आणि ती साक्ष ही आहे. शेजाऱ्याला बोला, आपण साक्ष वाचत आहोत. हेच लिहिलं आहे ना. आणि ती साक्ष ही आहे. आता कोणी साक्ष देण्यासाठी आलं तर आपण काय ऐकलं? साक्ष. कोणी स्वतःची येऊन सांगितली, कोणी दुसऱ्याची सांगितली. सांगितलं हा माणूस तिकडे आहे आणि काय झालं? आरोग्य मिळालं. तर आता आपण काय वाचणार आहोत? साक्ष. बोला, आपण साक्ष ऐकणार आहोत. आणि ती साक्ष ही आहे. आणि ही साक्ष कोण देत आहे? स्वतः परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाची साक्ष खोटी असू शकते पण ही स्वतः परमेश्वराची साक्ष आहे. त्याने सांगितलं की ही साक्ष ही आहे की परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. देणारा नाही आहे, दिला आहे. तर तुमच्या आतमध्ये कॅन्सर नाही आहे, तुमच्या आतमध्ये डायबिटीस नाही आहे, तुमच्या आतमध्ये ब्लड प्रेशर नाही आहे, तुमच्या आतमध्ये माहीत नाही काय काय जे सांगतात नाही आहे. तुमच्या आतमध्ये काय आहे? अनंत जीवन. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला त्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी सचेत राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुमचं वाटेल की ओ पोटामध्ये, तर बोला की नाही, माझ्याकडे अनंत जीवन आहे. तुम्ही अभ्यास करत आहात. हे बोलण्याच्या जागी पोटामध्ये दुखत आहे, माझ्यामध्ये अनंत जीवन आहे. हे बोलण्याच्या जागी मी कमजोर झालो आहे, तुम्ही काय बोलता? माझ्याकडे अनंत जीवन आहे. हे बोलण्याच्या जागी मला ताप आला, सर्दी झाली, तुम्ही काय बोलता? माझ्याकडे अनंत जीवन आहे. तुम्ही याचा अभ्यास करता. वाचलात. आत्मिक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. विचार करू की आत्मिक गोष्टी स्वतःहून होतील. मी सुरुवातीला सांगितलं. विचार करू गोष्टी कारण ते तिकडे आहेत. तर हे अनेक तुम्ही वापरत पण आहात. कारण तुम्ही त्या वस्तूंचा वापर नाही करू शकत कारण तुम्ही त्या वस्तूंचा अभ्यास नाही केलात. तर प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं नेल कटर होता, तर नेल कटरने तुम्हाला तुमची नखं कापण्यासाठी नाही येत आहेत. जर मी तुम्हाला कैची देईन, तुम्हाला सांगेन की केस कापा, माहीत नाही किती जण कापतील. पण तिकडे अभ्यास नाही आहे. अशा लोकांनी अभ्यास नाही केला आहे. मला माहिती, मी जेव्हा पहिल्यांदा आपली दाढी करायला घेतली आणि पप्पांना रोज दाढी करताना बघायचो. बट पहिल्यांदा मला दाढी करायची होती, तर मी माझ्या मित्राला बोलून आलो ज्याची दाढी आली होती. मी सांगितलं, सांग बाबा, सांग कसं दाढी करतात. त्याने सांगितलं की असं फिरव, असं फिरव. त्यावेळी तर हे चांगले जे ब्लेड आहेत पण नव्हते, समजतंय ना. त्यावेळी ते कोणते याचे ते हे असतात ना, स्क्रू खोलून आतमध्ये ब्लेड घालावं लागायचं.
त्याचं खूप रिस्की टाईप आहे. पापांना कोण विचारणार, ते कुठे शिकवणार आहे. मी माझ्या मित्राला बोलून आणलं आणि मी अभ्यास केला आणि मी आता करू शकतो. ठीक आहे. तशा ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही याचा अभ्यास नाही करणार, मला वाटेल की हे आहे नाहीच आहेत, मग ह्या गोष्टी तिकडे आहेत. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष ही आहे की परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. कोणाकडे पुत्र आहे? पुत्र आहे. माझ्याकडे पुत्र आहे. तुला मी येशूमध्ये विश्वास करतो, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. जर असं आहे तर साक्ष काय आहे? तुमच्याकडे अनंत जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट, ज्याच्याकडे पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे. सिंपल. तर तुम्ही ह्या गोष्टीवरती मनन करता की माझ्याकडे पुत्र आहे तर माझ्याकडे जीवन आहे. नाही की हो माझी श्वास फुलला आहे तर मला अस्थमा आहे. तुम्ही अशा प्रकारे विचार करणं बंद करता. हो ब्लड प्रेशर खालीवरती होते. नाही, माझ्याकडे काय आहे? अनंत जीवन. तुला माझ्याकडे अनंत जीवन आहे. माझ्याकडे अनंत जीवन आहे. त्याचा अभ्यास करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरं आहे, आपल्या मनाला योग्य वस्तूवरती ठेवण्याचा अभ्यास करा. फिलिप्पियन 14:8 ह्यासाठी हे भावांनो, ज्या ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या ज्या गोष्टी आदरणीय आहेत, ज्या ज्या गोष्टी उंच आहेत, ज्या ज्या गोष्टी पवित्र आहेत, ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी मनाला भावणाऱ्या आहेत, अर्थात ज्या ज्या सद्गुण आणि प्रशंसेच्या गोष्टी आहेत, त्यांवरती लक्ष देऊन ठेव. बऱ्याच लोकांबरोबर त्रास आहे की त्यांनी आपल्या डोक्याला कंट्रोल करणं नाही शिकलं आहे, की मी आपल्या मनाला कुठे लावू. त्यांचं मन कायम चुकीच्या गोष्टींवरती लागलेलं असतं. ते बोलतात की माझ्या डोक्यामध्ये दुखत आहे, पण त्यांनी आपल्या मनाला कंट्रोल करणं नाही शिकलं आहे. माहीत नाही की आपण विचारांना कंट्रोल करू शकतो. ज्या प्रकारे लोक मला बघत आहेत. अच्छा इकडे बघा, माझा लेफ्ट हँड बघा, जणांना दिसत आहे माझा लेफ्ट हँड दिसतोय. राईट हँड बघा, लोकांना दिसून आला. तसं तुम्ही आपल्या मनाला कंट्रोल करू शकता की जिकडे मनामध्ये येईल तिकडे बघा. ज्या प्रकारे तुमचे डोळे नियंत्रित आहेत लेफ्ट बघण्यासाठी, राईट बघण्यासाठी, तसं तुमच्या डोक्याकडे पण ताकद आहे ह्या गोष्टी करण्यासाठी. तर तुम्ही कंट्रोल करू शकता की तुम्ही खोट्या गोष्टींना बघणार आहात, विकारच्या गोष्टींना बघणार आहात, का सत्याच्या गोष्टींना बघणार आहात. पण जेव्हा तुम्ही सत्याच्या गोष्टींना बघत आहात तेव्हा तुम्ही काय करत आहात? आत्मिकतेचा अभ्यास. द लॉर्ड. बोला ज्या ज्या गोष्टी सत्य आहेत, वाचा ना, 1, 2, 3 वाचा. ज्या आदरणीय आहेत, ज्या उंच आहेत, ज्या गोष्टी पवित्र आहेत, ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी मनाला भावणाऱ्या आहेत, अर्थात ज्या सद्गुण आणि प्रशंसेच्या गोष्टी आहेत, त्यांच्यावरशी लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. द लॉर्ड. फोटो आपल्या हातांना आणि करा. परमेश्वरा धन्यवाद द्या. अन्य भाषेमध्ये जी के वो शिफ्रला बघून तवरी दे जी तर हालेलुया. पडू शकता महिमा बोला. हा माझा वेळ आहे मोठी कामं करण्याचा. प्रेज द लॉर्ड. वेळ आपली भेट देण्याचा, आपली दशमांश देण्याचा, आपली पार्टनरशिप देण्याचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रार्थना करा भेटीसाठी. धन्यवाद परमेश्वरा भेटीला आणण्याचा अनुग्रह, संधी, समज, ज्ञान देण्यासाठी. भेट आपल्या प्रेमामध्ये तुमच्या वचनाच्या अनुसार तुमचा सन्मान करण्यासाठी आहे प्रभू. समय दिला आहे, ह्याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार आहे. आम्ही या भेटांवरती तुमच्या आशीषांचं आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो राज्य आणि सुवार्तेच्या विस्तारीसाठी. प्रभू प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी जसं ह्यांनी दिला आहे. मृत्यूचे स्वर्ग त्यांच्यासाठी मुक्त केले जात आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आशीषांना पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त
माझ्या जीवनाचे प्रभू आहेत. आजच्या दिवसापासून आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहू शकता. परमेश्वर धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कायमसाठी आमच्यासोबत बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि मी कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा. ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं. ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है. हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में. वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं. और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं. तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए. इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में. तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं. यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं. कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है. आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं. और ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं. हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं. हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है. ये बहुत ही विशाल होने वाला है. इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी. पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है. पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है. यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं. सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं. ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए, बहुत जरूरी. तो चलिए इसे करते हैं, चलिए इसे करते हैं परमेश्वर के लिए. तो वो 4 महत्वपूर्ण एक्शंस है जो आप आज और हर रोज करते हैं उस महान और महिमामय दिन तक. पहला है, हर रोज प्रार्थना करिए. जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में. और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes. और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए. अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए. दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए. स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को. तीसरा है, जुड़ जाओ. रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए. वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए. चौथा है, जोड़ो. जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए. ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना. रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org.